नमस्कार. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. एक्सवरील त्यांच्या बायोमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांनी भाजपापासून अंतर ठेवले का अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी पोस्ट केलेल्या पीएम मोदी फेल्ड या शीर्षकाच्या रीलने राजकीय वातावरण आणखी तापवले. सुरुवातीला अनेकांना हा व्हिडिओ पंतप्रधान मोदींवरील टीका वाटला, पण प्रत्यक्षात त्यामागचा उद्देश वेगळाच असल्याचे स्पष्ट झाले. या व्हिडिओची पार्श्वभूमी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या जेनजी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाशी जोडलेली आहे. आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी संबंधित तरुणांना माफ करण्याची भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडियावरील व्हिडिओत माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अश्लील भाष्य केले तरी त्या मुलांवर कोणताही गुन्हा दाखल करू नका, मी त्यांना माफ करतो असे म्हटले. याच वक्तव्याचा आधार घेत शहजाद पुनावाला यांनी उपरोधिक शैलीत रील तयार केली. व्हिडिओच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, फ्रेंड्स, आई एम टोटली डिसअपॉइंटेड विद प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी. मैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से पूरी तरह से निराश हो चुका हूँ. 12 साल हो गए और वो एक फेलियर है. ही इज अ फेलियर. उनको ठीक से डिक्टेटर बनना नहीं आ रहा है. 12 साल हो चुके हैं. वो डिक्टेटर बनने के बदले कल रात को एक वीडियो जारी करते हैं और जिन बच्चों ने गाली दी है उनको, संवैधानिक पदों को, उनकी माताजी को, वो आकर कहते हैं शरारती बच्चे माफ कर दीजिए. समाज से कहते हैं, पुलिस से कहते हैं, सबसे कहते हैं माफ कर दीजिए. पुनावाला यांच्या मते जर मोदी खरोखरच हुकुमशाही वृत्तीचे असते तर टीका करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली असती. मात्र त्यांनी संयम आणि क्षमाशीलतेचा मार्ग स्वीकारला, त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या हुकुमशहा या आरोपांना त्यांनी व्यंगात्मक पद्धतीने उत्तर दिल्याचा दावा केला. याच रीलमध्ये पुनावाला यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसच्या कारभारातील आणीबाणी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील निर्बंध आणि विविध आंदोलनांमधील कारवायांचा उल्लेख करत विरोधकांवर दुटप्पीपणाचा आरोप केला. तसेच काही राज्यांमध्ये सोशल मीडिया पोस्ट आणि आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याच्या घटनांचाही संदर्भ देत त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. और दूसरी ओर राहुल गांधी इंदिरा गांधी के वंशज है, नेहरू जी के वंशज है. असली डिक्टेटरशिप क्या होती है, असली इमरजेंसी क्या होती है, उनसे सीखिए मोदी जी. 3 इंस्टाग्राम यूजर्स ने राहुल गांधी का अपमान किया केरल में, तो केस बुक हो गए. पीसफुल प्रोटेस्टर्स के आपकी सरकारों ने तो केस विड्रॉ कर दिए, कॉकरोच पार्टी वाले. और केरल में 5000 लोगों पे केस हो गए. कर्नाटका में कोई पोस्टर दिखा रहा है, उस पे केस हो गया. पीएम मोदी फेल्ड या शीर्षकामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेकांनी सुरुवातीला तो मोदींवरील टीका समजून प्रतिक्रिया दिली. मात्र संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या रीलवर सोशल मीडियात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पुनावालांच्या उपरोधिक शैलीचे कौतुक केले तर काहींनी अशा प्रकारच्या शीर्षकांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याची टीका केली. एकंदरीत या एका रीलमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावरील राजकीय प्रचार, उपरोधिक संदेश आणि व्हायरल कंटेंटची चर्चा रंगली आहे.